विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव आहे अर्थनियोजन। हा जो अर्थनियोजन चॅप्टर आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झालेले असतील बघा, त्यांच्यासाठी सांगतो, याआधी मी धडा क्रमांक 1, 2, 3 अपलोड करून ठेवलेला आहे। ओके, त्याची प्लेलिस्ट देखील तयार करून ठेवलेली आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता हा जो चॅप्टर आहे अर्थनियोजन, याचा सराव संच 4.1 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत। हा जो चॅप्टर आहे बघा अर्थनियोजन, हा पेपरला बघा 7 ते 8 मार्कासाठी येतो। किती मार्कांसाठी? 7 ते 8 मार्क। ओके, किती मार्क? 7 ते 8। म्हणजे बोर्डाच्या पेपरला जे 40 मार्काचा भाग 1 चा पेपर आहे त्याच्यापैकी 8 मार्क याचेच आहेत। म्हणजे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि मुलांना हा हार्ड जातो। का बरं? कारण की इथे विषय पैशाचा आहे। अर्थनियोजन म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा, नियोजन म्हणजे नियोजन करणे, म्हणजे इथं पैशाचं नियोजन शिकायचं आहे। आणि पैशाचं नियोजन काय सोपा खेळ नाही, बरोबर का? विषय सोपा नसतो पैशाचा। मग लक्षात ठेवायचं, आता जे मी सांगेन तेवढंच आणि त्याप्रमाणेच तुम्हाला पुढे जायचंय। तर सर्वप्रथम जे शिकायचं तुम्हाला ते शिकायचंय कर प्रणाली। आता सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे, भारतामध्ये प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लागतो। प्रत्येक गोष्टीवरती काय लागतो? टॅक्स लागतो। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, भारतामध्ये जो मेन टॅक्स आहे त्याचं नाव आहे जीएसटी आणि तो तुम्हाला शिकायचा या चॅप्टर मध्ये। आता जो जीएसटी आहे का, याचा जर लॉंग फॉर्म तुम्हाला कोणी विचारला तर तो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। काय नाव आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। मराठीमध्ये याला म्हणतात वस्तू व सेवा कर। काय म्हणतात? वस्तू व सेवा कर, म्हणजे वस्तूवरती व सेवेवरती लागणारा कर, याला म्हणतात जीएसटी। ओके, आणि हा केव्हापासून अंमलात आला? ओके, याच्यावरती एक क्वेश्चन आला होता 1 मार्कासाठी। जीएसटी सुरू केव्हा झाला? तर लक्षात ठेवायचं, जीएसटी अस्तित्वात केव्हा आला? 1 जुलै 2017 रोजी। किती रोजी? 1 जुलै 2017 रोजी जीएसटी भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे। त्यानंतर पुढे काय लक्षात ठेवायचंय, हा जो जीएसटी आहे हा प्रत्येक गोष्टीवरती लागतो। ज्या ज्या गोष्टी तुम्ही खरेदी करताल त्या प्रत्येकावरती जीएसटी लागतो। आणि या जीएसटी मध्ये मेन करून 2 टॅक्स असतात। किती टॅक्स असतात? 2। किती टॅक्स असतात? 2। ओके, एक असतो सीजीएसटी, एक असतो एसजीएसटी। ओके, सीजीएसटी म्हणजे काय? सी फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। एसजीएसटी म्हणजे काय? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। म्हणजेच काय, या जीएसटी मध्ये 2 टॅक्स असतात। एक असतो केंद्राचा, ज्याला आपण म्हणतो केंद्र वस्तू व सेवा कर। सीजीएसटी म्हणजे केंद्र वस्तू व सेवा कर। आणि एसजीएसटी म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर। ओके, आता याच्या पुढे जाऊन लक्षात ठेवायचंय, जीएसटी मध्ये 2 पार्ट असतात, सीजीएसटी, एसजीएसटी। म्हणजे जितका जीएसटी तुम्ही भरता त्याच्यातला अर्धा पैसा केंद्राकडे जातो आणि तितकाच पैसा राज्याकडे जातो। समजा मी जीएसटी म्हणून जर 10 रुपये दिले, किती रुपये? 10 रुपये, तर याच्यातले 5 रुपये जाणार केंद्राकडे। किती रुपये? 5 रुपये जाणार केंद्राकडे, 5 रुपये जाणार केंद्राकडे आणि 5 रुपये जाणार राज्याकडे। दोघांचाही समान वाटा आहे जीएसटी मध्ये। समजली इथपर्यंत? कर प्रणाली समजली का? जीएसटी ही भारतातली कर प्रणाली आहे। त्यानंतर ती अस्तित्वात आली 1 जुलै 2017 पासून। त्यानंतर काय, जीएसटी मध्ये 2 असतात अजून टॅक्स, ज्याला म्हणतात सीजीएसटी आणि एसजीएसटी। सीजीएसटी म्हणजे काय? केंद्र वस्तू व सेवा कर। एसजीएसटी म्हणजे काय? राज्य वस्तू व सेवा कर। इथपर्यंत काहीच अडचण नसेल। आता पुढे काय बरं, तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, जसं की एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोघेही सारखे असतात। एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोघेही सारखे असतात आणि दोघेही जीएसटीच्या निम्मे असतात। जीएसटीच्या निम्मे। मी जर तुम्हाला विचारलं, समजा एखाद्या वस्तूवरती 28% जीएसटी लागला, 28% काय लागला? जीएसटी समजा जर 28% लागला, तर याच्यामध्ये सीजीएसटीचा दर काय असेल आणि एसजीएसटीचा दर काय असेल? तर सीजीएसटी 14% आणि एसजीएसटी 14%। समजलं? जेवढं एसजीएसटी तेवढं सीजीएसटी, म्हणजे आकाडलं तर आकाडायची गरज नाही। ओके, आणि दोघे जीएसटीच्या निम्मे। त्यानंतर काय, हा जो जीएसटी आहे तो जर तुम्हाला काढायचा आहे तर जीएसटी सरळ तुम्ही एसजीएसटी आणि सीजीएसटी यांना काय करायचं? ऍड करायचं। हा पण महत्वाचा फॉर्म्युला आहे। ओके, हा पण महत्वाचा फॉर्म्युला आहे।
जीएसटी सीजीएसटी दोघेही सारख्या. त्यानंतर जीएसटी भागिले किती 2. नंतर जीएसटी आणि जीएसटी जर काढायचं तर जीएसटी आणि सीजीएसटी काय करायचं ऍड करायचं. ओके, हे दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे, पाठ करून ठेवायचे आपल्याला लागतील. ओके, काय अडचणीत पर्यंत काहीच नाही. पुढे नेक्स्ट आहे करपात्र किंमत. आता करपात्र किंमत म्हणजे काय, ज्या किमतीवरती कर लावला जातो तिला म्हणतात करपात्र किंमत. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल मी एक 10 रुपयाची पाण्याची बॉटल घेतो. किती रुपयाची? 10 रुपयाची पाण्याची बॉटल घेतो, 10 रुपये. आता मला सांगा, ओरिजिनली ती जी बॉटल आहे ती 10 रुपयालाच असेल का? नाही. ती किती रुपयाला बनली असेल? सपोज ती बनली 5 रुपयाला. किती रुपयाला बनली? 5 रुपये. किती रुपयाला? 5 रुपये. मग जर ती 5 रुपयाला बनली तर एक्स्ट्रा 5 कशाचे? तर एक्स्ट्रा 5 जीएसटीचे. एक्स्ट्रा 5 कशाचे? जीएसटीला. मग मला सांगा, 10 रुपयाची बॉटल होती, बनली कितीला? 5. आणि जीएसटी कशावर लागला? या 5 वरती अजून 5 लागला आणि मग ते मिळून 10 रुपये झाले. म्हणजे ज्या किमतीवरती तुमचा जीएसटी लागला त्या किमतीला म्हणतात करपात्र किंमत. समजलं का? ज्या किमतीवरती कर लागतो त्या किमतीला करपात्र किंमत म्हणतात. काय अडचणीत पर्यंत काहीच नसेल. याच्यावरती तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. ओके, काय बरं? एक सूत्र जे की महत्वाचं आहे, करासह एकूण किंमत. करासह एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. बस, मागचे 2 फॉर्म्युले आणि एवढा एक फॉर्म्युला तुमचा एक्झरसाइज संपलेला आहे डायरेक्ट. काय करायचंय? हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एजीएसटी सीजीएसटी सारखा असतो, दोघे जीएसटीच्या भागिले 2 असतात. त्यानंतर जीएसटी हा जीएसटी जर काढायचं तर जीएसटी मध्ये सीजीएसटी ऍड करायचा. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलंय कोणी, जर एक तुमच्याकडे काहीतरी वस्तू तिची टोटल किंमत काढा. ओके, एकदम जीएसटी सहित किंवा करासहित, तर लक्षात ठेवायचं करपात्र किमतीमध्ये जीएसटी ऍड करायचा. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट महत्वाची ही आहे की हा जो जीएसटी आहे तो पैशामध्ये आहे. पैशामध्ये. कशामध्ये? पैशांमध्ये. कशामध्ये? पैशामध्ये. ओके, आता मुलं म्हणतील पैशामध्ये म्हणजे काय? जीएसटी पैशामध्येच असतो ना, ते एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, काय बरं, मी म्हटलं एक 10 रुपयाची बॉटल आहे, हिच्यावरती 5% जीएसटी लागला. आणि एकदा म्हणलो ही 10 रुपयाची बॉटल आहे, हिच्यावरती 5 रुपये जीएसटी लागला. मग मला सांगा, इथं पैशामध्ये जीएसटी कोणता आहे? हा पैशामध्ये, कारण की इथं रुपये आणि इथं टक्क्यामध्ये. याला जीएसटीचा दर म्हणतात आणि याला जीएसटी पैशामध्ये म्हणतात. समजलं इथपर्यंत? तर हा जो जीएसटी आहे तो पैशामध्ये पाहिजे. पैशामध्ये दिला नसेल तर कन्वर्ट करून घ्यावा लागेल. आता पुढचा टॉपिक, याच्याही पुढचा काय बरं, तर तुम्हाला टक्केवारी काढता आली पाहिजे. काय काढता आली पाहिजे? टक्केवारी काढता आली पाहिजे. आता टक्केवारी काढायची कशी ते शिकवतो. सगळ्यात पहिलं इथं सांगितलंय 100चे 10% किती. ओके, 100चे 10% किती? तर ज्याचे टक्के काढायचे 1 नंबर तो घ्यायचा. चे म्हणजे गुणाकार आणि 10%चा अर्थ होतो 10 भागिले 100. इथं बघा 100ला 100 कट, उत्तर आलं 10. म्हणजे 100चे 10% 10 झाले. त्यानंतर काय? 2000चे 5% किती? 2000चे 5%. तर ज्याचे टक्के काढायचे तो 1 नंबर. चे म्हणजे गुणाकार आणि 5% म्हणजे 5 भागिले 100. ते इथं 0ला 0 कट. ओके, उरले खाली 20. 20 100 म्हणजे 2000चे 5% 100 आहे. ओके, त्यानंतर काय? इथं सांगितलंय एक्सचे 10% किती? ज्याचे टक्के काढायचे तो 1 नंबर, मग गुणाकार आणि मग टक्केवारी. 100 10% म्हणजे काय? ज्याचे टक्के काढायचे तो 1 नंबर. चे म्हणजे गुणाकार, 10% म्हणजे 10 भागिले 100. समजलं इथपर्यंत? इथं 0ला 0 काय आला? कट. त्यानंतर बघा x आणि भागिले किती रे? 10. ओके, आता काही जण याला असं पण लिहितात. ओके, काही जण असं पण लिहितात एक्सचे 10% म्हणजे एक्सचे 10%. ओके, एक्स ज्याचे काढायचे तो गुणिले 10%. बरोबर, 10 10x आणि भागिले 100. काही असं पण लिहितात. हे दोघंही सारखेच आहेत. x भागिले 10 आणि 10x भागिले 100 हे दोघंही सारखे. तिथं 0ला 0 कट होऊ शकतो. समजली इथपर्यंत? इथं बेसिकचा टॉपिक संपलेला आहे. याच्यानंतर एक्झरसाइज सुरू होणार आहे. बरोबर का? तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पटापट घ्यायचा. ओके, 1 सेक, याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. घेतलाय? आता याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय का? याचा देखील घ्या. घेतलाय? आणि याचा देखील. याचा नका घेऊ, याचा घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया सराव संच 4.1 कडे. बघा, सराव संच 4.1 चा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे?
पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एचजीएसटीचा दर किती? एवढा सोपा. ओके, काय म्हटलंय? एक पावन मेडिकल्स नावाचा औषधा पुरवठा करणारं एक दुकान आहे आणि त्या दुकानावर काही औषधांवरती जो जीएसटी आहे तो 12%. ओके, जीएसटीचा दर ओके, दर कधी पण टक्केवारीमध्ये असतो. जीएसटीचा दर किती वेळा? 12%. 12%, बरोबर का? आणि आपल्याला सांगितलंय सीजीएसटी आणि एचजीएसटीचा दर किती असेल. आताच मी तुम्हाला सांगितलं, जितका सीजीएसटी असतो तितकाच एसजीएसटी असतो. दोघेही सारखे आणि दोघेही जीएसटीच्या निम्मे असतात. जीएसटीच्या निम्मे म्हणजे जीएसटी भागिले 2. मग जीएसटी किती आहे? 12. मग भागिले 2. ओके, मग बेसही 12 म्हणजे हे किती आलं? 6%. म्हणजे सीजीएसटी चा दर व एचजीएसटीचा दर किती टक्के असेल? 6% असेल. संपला विषय. इतका सोपा विषय तो. ओके, काय? जितका जीएसटी दिला त्याच्या निम्मा कोण असणार आहे? सीजीएसटी, आणि तेवढाच कोण असणार आहे? एचजीएसटी. ओके, अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक किती रे बाळ? 2. काय म्हटलं इथं? एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9%. आता तर विषयच लय सोपा आहे. आता सीजीएसटीचा दर दिलाय. सीजीएसटीचा दर किती रे बाळ? 9%. अशा प्रकारचे प्रश्न एका मार्काला येतात पेपरमध्ये. याच्या आधी पण येऊन गेलेले आहेत. सीजीएसटीचा दर इतका, तर एचजीएसटीचा किती, एचजीएसटीचा तर सीजीएसटीचा किती, आणि दोघांचा दिला तर जीएसटीचा किती. लय सोपा विषय असतो. सीजीएसटीचा दर बघा 9%. त्यानंतर एचजीएसटीचा दर किती विचारलाय? एचजीएसटीचा दर किती आणि तसेच जीएसटीचा दर किती. मग तुम्हाला हे माहित आहे, जितका सीजीएसटी असतो, ओके, जितका सीजीएसटी असतो तितकाच एचजीएसटी असतो. म्हणजे एचजीएसटी हा बरोबरीत आहे सीजीएसटीच्या. म्हणजेच काय? हा जो एचजीएसटी असेल त्याचा दर सुद्धा किती असेल? 9%. बरोबर का? आणि तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला, या दोघांची बेरीज मध्ये तुमचं जीएसटी. जर तुम्हाला जीएसटी काढायचं आहे तर तुम्हाला एचजीएसटी आणि त्याच्यामध्ये सीजीएसटी ऍड करावा लागेल. काय करावं लागेल? ऍड. हा झाला तुमचा जीएसटी. एचजीएसटी आला 9%. त्यानंतर सीजीएसटी आला 9%. 9 आणि 9 किती टक्के रे बा? 18%. किती टक्के? 18%. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे? मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 28 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. जीएसटीचा दर 28% असल्यास कर बीजकात सीजीएसटी व एचजीएसटी किती रुपये आकारला असेल? काय म्हटलं? मेसर्स रिअल पेंट नावाची कंपनी आहे समजा. तिने काय केलं? करपात्र किमतीचे 28 रुपये करपात्र किमतीचे 2 डबे विकले. एकाची किंमत 28, असे 2 डबे विकले. मग आपण काय करू? 2 डब्याची किंमत काढून घेऊ. बरोबर? 2 डब्यांची करपात्र किंमत, 2 डब्यांची करपात्र किंमत. मग मला सांगा, एक डबा प्रत्येकी 2800 रुपयाचा. असे किती डब्बे? ओके, असे 2 डब्बे म्हणजे गुणिले 2. मग हे झाले 28 दुने 56 आणि याच्यावरती 2 शून्य म्हणजे 2 डबे एकूण किती रुपयाचे? 5600 रुपयाचे. इथपर्यंत काय अडचण? काहीच नाही. मग आता काय करायचंय आपल्याला? हे 5600 रुपये झाल्यानंतर जीएसटीचा दर किती आहे बघा. जीएसटीचा दर 28% आहे. किती टक्के? 28%. जर जीएसटीचा दर 28% आहे तर सीजीएसटी व एचजीएसटी हे दोघेही सारखे असतात. या दोघांचा दर किती असेल? 14%. कारण की हे दोघेही जीएसटीचे निम्मे असतात. जर जीएसटी 28 तर हे 14%. बरोबर? मग आपल्याला काय करायचंय? ओके, मुलं आता इथंच उत्तर थांबवतील का? कारण की इथं सीजीएसटी व एचजीएसटी काढायला लावलाय, पण हा दर आहे आपल्याला रुपयामध्ये काढायचा आहे. म्हणजेच काय? हे जे 5600 रुपये त्याचे 14% किती? तो आपला सीजीएसटी आणि एचजीएसटी असेल. मग टक्केवारी मी तुम्हाला काढायची शिकवली. चला काढूया. ओके, सीजीएसटी आणि एचजीएसटी हे दोघेही सारखे आहेत. ओके, आणि हे दोघेही 5600 वरती किती टक्के लागलेले आहेत? 5600 वरती 14% लागलेले आहेत. मग तुम्हाला सांगितलं मी टक्केवारी काढायची कशी. ज्याचे टक्के काढायचे तो एक नंबर गुणिले जितके टक्के काढायचे भागिले 100. 5600 चे 14%. मग इथं काय होईल? 0 ला 0 कट होईल. इथं फक्त 56 राहील आणि त्याचा गुणाकार किती सोबत होईल? 14 सोबत. मग करूया. 56 गुणिले 14. मग 56 गुणिले 14 बघा. 4 × 24, 7 × 2, 4 × 25 आणि 2 22. इथं असतो 0. 1 6 6, 1 5 5, 4 6 2 8, 5 2 7, 784 रुपये. हे रुपयामध्ये आलं.
ओके, म्हणजेच काय, ते जे डबे होते त्यांच्यावरती जो CGST लागला आणि जो SGST लागला तो किती रुपये लागला असेल, 784 रुपये. हा झाला तुमचा CGST आणि तोच झाला तुमचा SGST आणि याला तुम्ही हायलाइट करू शकता. इथं तुमचं उत्तर संपलेलं आहे. समजलं इथपर्यंत? हा झाला प्रश्न क्रमांक 3. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, झालाय स्क्रीनशॉट घेऊन. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 कडे. आता प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? काय म्हटलंय? एका रिस्टवॉच समजतं का? रिस्ट म्हणजे मनगट, आपलं जे घड्याळ घालतो का आपण हातावरती, त्या बेल्टची किंमत किती, करपात्र किंमत, ते पण आपण लिहून घेऊ आधी जे दिलं ते. करपात्र किंमत म्हणजे अशी किंमत जिच्यावरती कर लागतो. मग करपात्र किंमत म्हणजे ही 586 करपात्र किंमत आहे, हिच्यावरती कर लागला असेल. जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा दर किती आहे? 18%, बरोबर का? त्यानंतर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल, म्हणजे त्याची एकूण किंमत किती असेल ग्राहकासाठी. करेक्ट आहे का? मग मला सांगा, करपात्र किंमत इतकी आहे, त्याच्यावरती जीएसटी किती लागला? 18%. मग हा जीएसटी आपण पैशामध्ये काढून घेऊ आधी. पैशामध्ये कसा काढायचा? जीएसटी बरोबर किती लागला? 18%. कोणावरती? 586 वरती, कारण की ही करपात्र किंमत आहे. मग आपण 586 चे 18% काढू. 18% म्हणजे 18/100. मग इथं काय होईल बरं? आता 586चा, आता इथं तर 0 कट होत नाही, मग 586चा आणि 18चा आपल्याला गुणाकार करावा लागेल. ओके, त्याला 100 भागावं लागेल. चला 586 गुणिले काय करू? 18 करूया आपण. बरं, हे झाला 8 × 48, 7 × 4, 8 × 8 = 64, 64 × 4 = 68, 8 × 6, 8 × 45 आणि 6 किती रे बाळ? 46. इथं 0 असतो. 1 6 6, 1 8 8, 1 5 5. ओके, हा झाला 8 8 8, 8 7 14, हातचा लेख, 1 6 7, 7 8 15, 5, हातचा लेख, 1 4 9, 5 किती, सॉरी 1 4 5 आणि 5 10, म्हणून म्हणतील 1 4 9 म्हटले सर. ओके, चुकून झालं. 1 4 5 आणि 5 10, म्हणजे ते झाले 10 548. या दोघांचा गुणाकार 10 548 आणि भागिले 100. भागिले जर 100 तर डायरेक्ट 2 घर मागं पॉईंट घेऊ इथून, 1 2, कारण की 2 शून्य आहेत, म्हणजे झालं 105.48 रुपये. खाली जर 10 असतं तर एकच घर शून्य मागं गेला असता. समजलंय का? म्हणजे जीएसटी इतका लागला, याच्यावरती इतका जीएसटी. आता आपल्याला काढायची याची एकूण किंमत. हा बेल्ट ग्राहकाला किती रुपयाला मिळेल? मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला. काय फॉर्म्युला दिला? की जर आपल्याला काय रे बाळ, जर आपल्याला करासह एकूण किंमत काढायची, कारण की ग्राहकाला तर बेल्ट करासह भेटतो, मग करासह एकूण किंमत किती असेल? करासह जी एकूण किंमत असेल ती असते, काय असते? तिचा फॉर्म्युला आहे करपात्र किंमत अधिक जीएसटी. करपात्र किंमत अधिक किती रे बाळ? जीएसटी. बरं, करपात्र किंमत किती आहे? करपात्र किंमत आहे आपली 586 रुपये. 586 रुपये अधिक जीएसटी कोणता टाकू? 18% टाकू का 8 टाकू? तर 8 टाकावं लागेल, कारण की हा पैशामध्ये आहे. 105.48, 105.48. ओके, मग करा बरं ऍड आहे. किती आले? 586 आणि 105 किती होतात? 586 आणि खाली किती आहे? 105.48. हे झाले 8 4 6 5 11, हातचा लेख 8 1 9, 5 1 6, 691.48. 691 पॉईंट किती रे बाळ? 48. ओके, म्हणजे करासह एकूण किंमत इतकी आली. मग आपण म्हणूया, चला तो बेल्ट ग्राहकाला 691.48 रुपयास मिळेल. इथं हे उत्तर संपलेलं आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटीचे गणन करा. लय सोपा विषय. ओके, आणि हा पेपरला पडलेला प्रश्न आहे. हा पेपरला 3 मार्कांसाठी आलेला प्रश्न आहे, ते पण 2दा आलेला आहे, बरोबर का? तर आता काय करायचंय, तर सगळ्यात पहिले जे दिसतं ते लिहून घ्यायचंय. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत. चला, जीएसटी
करासह, याला करासह एकूण किंमत लिहिली तरी चालेल. जीएसटी करासह एकूण किंमत. किती रुपये आहे? 1770 रुपये. ओके. तर त्यानंतर जीएसटीचा दर किती आहे? ओके, जीएसटीचा दर किती टक्के? 18%. ओके. मग काय म्हटलंय त्यांनी? तर त्या कारची करपात्र किंमत काढा. आता एक लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला करपात्र किंमत काढायची का, ती करपात्र किंमत तुम्हाला डायरेक्टली एक्स मानायची. काय मानायची? जी काढायची ती एक्स, कारण की करपात्र किंमत आपल्याला काढायची ती आपल्याला माहित नाही, आणि जी गोष्ट माहित नसते तिला आपण एक्स मानूया. बरोबर का? त्यानंतर सीजीएसटी व एजीएसटी चे गणन करायचं आपल्याला. मग मला सांगा, हा जीएसटी नेहमी करपात्र किमतीवरती लागतो, आणि हा जीएसटी कशामध्ये? 18% म्हणजे दरामध्ये आहे. आपल्याला तो पैशामध्ये पाहिजे, तर मी जीएसटी पैशामध्ये काढून घेतो. जीएसटी कशामध्ये काढतो? पैशामध्ये. पैशामध्ये कसं काढायचा? जीएसटी लागतो करपात्र किंमतीवरती. करपात्र किंमत आहे एक्स, आणि एक्स वरती किती लागेल? तो 18% म्हणजे 18/100. एक्सचे 18/100 म्हणजेच किती झाले? 18 गुणिले एक्स, 18x आणि भागिले किती? 100. काय अडचण इथपर्यंत? विषय सगळा झालेला आहे. फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे. आन्सर आपलं झालंय. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? फॉर्म्युला यूज करायचा आहे करासह एकूण किंमत. काय? करासह एकूण किंमत. त्यानंतर बरोबर करपात्र किंमत. कोणती किंमत? करपात्र किंमत अधिक जीएसटी. ओके. काय? करासह एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. याच्यात किमती टाकू आपण. करासह एकूण किंमत किती आहे आपली? करासह एकूण किंमत आहे 1770. टाका 1770 बरोबर करपात्र किंमत किती आहे आपली? करपात्र किंमत किती आहे आपली? एक्स अधिक जीएसटी किती आला आपला? आता जीएसटी दरामध्ये कधीच टाकायचं नाही, तर जीएसटी पैशामध्ये पाहिजे. किती येतो? 18x/100. ओके. जे जे विद्यार्थ्यांनी सराव संच 1.1, 1.2, 1.3 हे लेक्चर बघितले असतील, त्याच्यामध्ये मी सांगितलं, जर खाली कोणी दिसला छेदस्थानी तर तो घ्यायचा आणि त्याला सगळ्या समीकरणाला गुणायचं. इथं खाली 100 दिसतो, 100ने आपण सगळ्याला गुणू. ओके. चला 1770ला 100ने गुणूया. जर 1770ला 100ने गुणलं तर मला सांगा, तो 1770 तासच राहील, त्याच्यावरती अजून 2 झिरो वाढतील, कारण की 100ने गुणला. बरोबर. 100ने जर एक्सला गुणलं तर 100x होईल. 100ने 1770ला गुणलं तर 177 झिरो, त्याच्यावरती 2 झिरो वाढतील अजून. 100ने एक्स ला गुणलं तर 100x, आणि 100ने याला गुणलं तर 100ला 100 कट होईल, राहिला फक्त 18x. समजलं इथपर्यंत? ओके. साईडला करून दाखवू का? साईडला करून दाखवतो, म्हणून इथं तुमच्या डोक्यावरून जाईल. इकडे बघा 1770 याला गुणलं 100ने बरोबर, 100ने गुणलं एक्सला अधिक 100ने गुणलं 18x/100. सगळ्याला 100ने गुणायचं. का? कारण की इथं मला खाली 100 दिसतो. ते इथं बघा 177 एक 177, त्याच्यावरती 1 2 3 0 आलंय का? बघा 177 000. त्यानंतर काय? 100 एक 100x, त्यानंतर 100ला 100 कट 18x. ओके. तर मग मला सांगा, याने सेम आहे. ओके. 2 स्टेप वाचावं म्हणून मी फास्टमध्ये केलं, तुम्हाला पण असंच करायचंय. ओके. जरा हुशारी घ्यायची. हुशारी घ्यायची म्हणजे हुशारी दाखवायची. हुशारी काही कुठे इकत भेटत नाही. ओके. तर काय होईल आता इथं? तर इथं असं होईल की 177 000 तासाच राहील बरोबर. 100x आणि 18x होईल 118x. पण आपल्याला काय काढायचंय? करपात्र किंमत. मग करपात्र किंमत आपली x आहे, पण इथं 118 काय करतोय? गुणाकार. इकडे येते काय करेल? भागाकार. 177 000 सॉरी, इथं 000 आहे. बघा उकली होती की गंमत. इथं 000 पाहिजे बरं का, 000. त्यानंतर तो 118 इकडे आला तर भागिले जाईल, आणि बरोबरच्या पलीकडे किती? x. त्याला भागाकार करूया. ओके. इथंच भागाकार करून दाखवतो तुम्हाला. इथं 118 आणि किती? 177 आणि 000. त्याला 118च्या 177च्या सॉरी 118 आहे का? 118च्या पाड्यात 177 आहे का? नाही. 118 आहे का? 118. ओके. मग 177 मधून 118 गेले तर किती येतील बरं? 7तून 8 जात नाही, इकडून 8चा घेऊ. इथं राहिले 6 झाले 17, 17तून 8 गेले तर 9 बरोबर का? आणि इथं 6तून 1 गेला तर किती रे बा? 5, आणि इथं 0. इथं 0 आला खाली. तर 118च्या पाड्यात बघा 5 नंबरला जर विचार केला तर 118 गुणिले 5. ओके. 5 8 41, 7 4, 5 1 5 4 9, 5 1 5, 590. बघा किती नंबरला? 5 नंबरला. हे सगळं 0 0 झालं. इथं किती 0 उरले? 2. ते तसेच वरती घ्या. म्हणजेच काय? 177 000 118च्या पाड्यात 1500 नंबरला आहे. वाटलंच ते करून दाखवतो इथं. ओके. प्रूफ सहित दाखवतो. तुम्ही परत म्हणायला नको हे आम्हाला समजलं नाही. 177 000
भागिले 118. ओके, किती आलंय 1500. म्हणजे एक्स बरोबर आलाय आपला 1500. एक्स किती आलाय आपला? एक्स आलाय 1500. आणि एक्स काय आपलं? एक्स आहे आपली करपात्र किंमत. म्हणजेच आपली जी करपात्र किंमत आहे ती किती आलेली आहे? ओके, आपली करपात्र किंमत आलेली आहे 1500. एक्स बरोबर 1500. 1500 काय रुपये. पण अजून काय काढायचं आपल्याला? आपल्याला काढायचंय सीजीएसटी व एचजीएसटी ची गणना. आता मला सांगा, जीएसटी होता 18%, बरोबर का? जीएसटी किती होता? 18%. तर सीजीएसटी किती असेल? सीजीएसटी आणि एचजीएसटी किती असेल? हे दोघंही 9% असतील. किती टक्के? 9%. बरोबर का? हा जर 18% तर सीजीएसटी एचजीएसटी 9%. आपल्याला काढायचंय सीजीएसटी एचजीएसटी पैशामध्ये. आणि सीजीएसटी आणि एचजीएसटी हे लागतात करपात्र किमतीवरती. म्हणजे आपल्याला 1500चे 9% काढायचे. चला काढूया. सीजीएसटी बरोबर एचजीएसटी बरोबर 1500चे 9%. 1500चे किती टक्के? 9%. 9% म्हणजे 9 भागिले 100. इथं बघा 2 0 कट. ओके, 15 9 किती होतात? 135. 135 रुपये. ओके, हा झाला सीजीएसटी बरोबर किती? एचजीएसटी. आणि याला काय करायचं? तुम्ही असं हायलाइट करून टाकायचं. इथं आपला आन्सर संपलेला आहे. हा सीजीएसटी आणि एचजीएसटीचा दर आहे. ओके, हा काय आहे? दर. ओके, दर. आणि हे कशामध्ये आहे? पैशामध्ये. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नाही समजलं तर रिपीट करून बघा. 100% तुम्हाला समजून येईल. झालंय? याचं देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. बघा प्रश्न क्रमांक 6 काय आहे? टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनर वरील सीजीएसटीचा दर 14% आकारला तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. आता 1 2 3 4 5 6 या 6च्या 6 बाबी आपल्याला काढायच्या. सगळ्यात पहिले जे गिवन दिलंय ते लिहू आपण. प्रश्नामध्ये काय सांगितलंय? ओके, करासह एकूण किंमत किती आहे एअर कंडिशनरची? ओके, एअर काय आहे? ओके, एअर कंडिशनर किती आहे रे बाळ? करासह एकूण किंमत 51,200 रुपये. सर 51,200 रुपयाचा एसी घेतलाय घरासाठी. ओके, त्यानंतर पुढे काय? एअर कंडिशनर एसीवरील सीजीएसटीचा दर. सीजीएसटीचा दर किती आहे? सीजीएसटीचा दर तर तो आहे 14%. किती टक्के? 14%. ओके, आणि त्यानंतर काय रे बाळ? तर करबीजकात. करबीजक म्हणजे काय? जी पावती असते जिला आपण टॅक्स इनवॉइस म्हणतो. ओके, तिच्यामध्ये खालील बाबी किती दर्शवल्या असतील? तर सगळ्यात पहिले एचजीएसटी चा दर. आता मला सांगा, जितका सीजीएसटी असतो तितकाच एचजीएसटी असतो. म्हणजे एचजीएसटी किती असेल? 14%. आता 1 लाईन मध्ये आन्सर लिहितो मी. त्यानंतर नंबर 2 काय सांगितलंय? एसी वरील जीएसटीचा दर. ओके, एसी वरील जीएसटीचा दर बरोबर. ओके, मग मला सांगा, जीएसटी जो असतो तो सीजीएसटी आणि एचजीएसटीचे ऍडिशन असतो. मग करूया. सीजीएसटी मध्ये एचजीएसटी ऍड करूया. ओके, मग किती आहे रे बा? सीजीएसटी किती आहे? 14%. सीजीएसटी 14%, एचजीएसटी 14%. म्हणजे हा 14% अधिक हा पण 14%. तर 14% आणि 14% किती होऊन जाईल? 18% होऊन जाईल. बरोबर. सॉरी, 14 आणि 14 28 होऊन जाईल. तर आपला आला जीएसटीचा दर 28%. ओके, एखादं उत्तर चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या लक्षात राहत नाही. ओके, मी बुक वगैरे काही बघत नाही. डायरेक्ट आन्सर मी तुम्हाला देतो. तर बघा, जीएसटीचा दर 28%. नंबर 3 काय? एसीची करपात्र किंमत काढा. ओके, आता नंबर 3 साठी थोडंसं आपला हार्ड असेल. ओके, एसीची करपात्र किंमत. मग आपण काय करूया? करपात्र किंमत जर आपल्याला माहित नाही तर मी आत्ताच सांगितलं, जी माहित नाही तिला आपण काय मानायचं? एक्स मानायचंय. काय मानायचंय? एक्स. करेक्ट आहे का? आणि जीएसटीचा दर आहे 28% आणि जीएसटी लागतो करपात्र किमतीवरती. जीएसटीचा दर आहे, आपल्याला जीएसटी पैशामध्ये पाहिजे तर जीएसटी आपण काढून घेऊ पैशामध्ये. ओके, जर आपण काढले तर एक्स वरती किती लागला? 28%. म्हणजे एक्सचे 28%, 28 भागिले 100 म्हणजेच
28 एक 28 एक्स आणि भागिले किती रे 100. म्हणजे जीएसटी किती लागला, करपात्र किंमत एक्स आहे त्याच्यावरती जीएसटी लागला 28 एक्स भागिले 100. समजलं इथपर्यंत. आता जर करपात्र किंमत आपल्याला काढायची तर मला पुढच्या पानावरती जावं लागेल. का बरं, कारण की आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. काय बरं, करासह एकूण किंमत, करासह एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी, करपात्र किंमत आणि अधिक काय जीएसटी. आणि हा जो जीएसटी आहे तो पैशामध्ये आहे. करासह एकूण किंमत किती आहे आपली, करासह एकूण किंमत 51,200 रुपये. ओके, 51,200 सगळी किंमत आहे ती एसीची. करपात्र किंमत एक्स आणि त्याच्यावरती जीएसटी किती लागला 28 एक्स भागिले 100, 28 एक्स भागिले 100. त्यानंतर काय, जर खाली 100 दिसतं तर 100ने सगळ्याला गुणू, 100ने जर याला गुणलं तर 512 त्याचे 2 झिरो तसेच, त्याच्यावरती अजून 2 झिरो वाढतील. 100ने याला गुणलं तर 100 एक्स होईल, 100ने याला गुणलं तर इथं बघा 100, 100ला 100 कट होईल, तर इथं राहिला फक्त 28 एक्स. किती राहिला 28 एक्स. मग हा झाला 51, त्यानंतर 200 आणि 00. ओके, म्हणजे काय किती म्हणू शकतो आपण याला, 1 2 3 4 5 6 बरोबर का. तर आधी तो 51,200 होता बरोबर का, तर आता तो 5,12,000 सॉरी 51,20,000 झालाय बरोबर का. 51,20,000 बघा, 1 2 3 4 5 6 51,20,000 बरोबर किती रे 100 आणि 28 किती 128 एक्स. समजलं इथपर्यंत. तर तो 128 तिकडं गुणाकार करतो, इकडे त्यांनी भागाकार करेल. 512 त्याच्यावरती 4 झिरो आणि भागिले किती 128 बरोबर किती एक्स. चला याचा भागाकार करूया आपण. 128च्या पाड्यात शोधूया कोण 512 नाही आणि त्याच्यावरती किती झिरो 1 2 3 4. चला 128च्या पाड्यात 512 आहे का, किती नंबरला 100 चौक 400 म्हणजे 128च्या पाड्यात 4 नंबरला बघू आपण. 4 8 32 हातच्याले 3 4 2 8 3 11 चले 4 1 4 आणि 1 किती 5. एकदम करेक्ट आहे. 4 नंबरला 512 आहे. हा झाला 0 0 0. किती झिरो उरले 4, हे 4 वरती घ्या. ओके, हे झाले 40,000. म्हणजे एक्स किती आला तुमचा, एक्स आला 40,000. एक्स किती आला 40,000, 40,000 रुपये. मग मला सांगा 40,000 रुपये हा जर एक्स आहे, तर एक्स कोण होता, एक्स होती करपात्र किंमत. एक्स कोण होती करपात्र किंमत आणि करपात्र किंमत आली 40,000 रुपये. याला जरा ऍडजस्ट करतो, आपल्याला पुढचं पण सोडवायचं आहे. याला जरा साईडला घेतो. ओके, आता पुढचा नंबर कुणाचा, पुढचा नंबर बघा काय फाइंड करायचंय. 3 नंबर झालं, 4 नंबर जीएसटीची एकूण रक्कम. मग जीएसटी किती होता 28 एक्स भागिले 100, कारण की जीएसटी हा पैशामध्ये आहे. तर काढूया मग जीएसटीची एकूण रक्कम. किती नंबरचा आहे 4 नंबरचा जीएसटीची एकूण रक्कम. किती 28 एक्स भागिले 100 इतका जीएसटी लागला. तर आपण काय करू 28 भागिले 100 तासाच आणि गुणिले एक्सची किंमत टाकू तिथे 40,000. ओके, एक्सची किंमत 28 भागिले 100 तासाच 28 आणि एक्स मध्ये गुणाकार, तर गुणिले आपण 40,000 घेतला, तर इथं 1 2 1 2 0 कट. ओके, त्यानंतर 4 8 32 हातच्याले 3 4 2 8 3 11 आणि त्याच्यावरती किती 02 म्हणजे 11,200 रुपये लागला तुमचा जीएसटी. 11,200 जीएसटी लागला बरोबर का. म्हणजे जीएसटीची जी रक्कम आहे का, जीएसटीची काय रे बाळ रक्कम किती लागली 11,200. आता ही जर 11,200 आहे, तर आपल्याला काय काढायचंय ते महत्वाचं आहे. काय काढायचंय आपल्याला, काढायचंय सीजीएसटीची रक्कम. मग तुम्हाला माहित आहे जितकी रक्कम जीएसटीची असेल तिच्या निम्मी सीजीएसटीची असेल. मग हा असेल जीएसटी भागिले 2. तर जीएसटी आलाय 11,200 भागिले किती 2. बे एक बे, बे पंचे 10 उरला 1 त्याच्यावरती 2, बे 6 12 0 0 किती रुपये 5,600 रुपये. ओके, आहे की नाही सोपं. आता नंबर 6 ला काढायचंय आपल्याला. सीजीएसटीची रक्कम झाल्यानंतर आता काढायची एसजीएसटीची रक्कम. कशाची एसजीएसटीची रक्कम. मग मला तुम्ही सांगा एसजीएसटीची जी रक्कम असेल ती किती असेल. ओके, जितका सीजीएसटी तितका सीजीएसटी, तो पण किती असेल 5,600 रुपये. ओके, सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करतो. मुलांच्या डोक्यावरून गेलं असेल. ओके, सगळ्यात पहिले तर स्क्रीनशॉट घ्या मग सांगतो. घेतलाय, याचा पण घ्या. ओके, घेतलाय. आता सांगतो काय केलंय.
तर सगळ्यात पहिला आपण बघा करासह एकूण किंमत लिहिली जी की दिली होती. सीजीएसटीचा दर 14%. जितका सीजीएसटीचा दर त्याच्या दुप्पट जीएसटीचा दर तो बघा 14 14 28%. त्यानंतर जितका सीजीएसटी तितकाच जीएसटी किती 14%. हा 14 तर तो 14. करपात्र किंमत काढायची तिला एक्स मानला आणि ह्या एक्स वरती 28% जीएसटी लागला म्हणजे एक्स चे 28%. मग तो झाला 28 एक्स भागिले 100. मग पुढे काय केलं फॉर्म्युला वापरला. इथं खाली 100 दिसतो. फॉर्म्युला हा आहे. इथं एकूण किंमत टाकली करपात्र किंमत टाकली जीएसटी इतका लागला. जीएसटी हा पैशामध्ये आहे 100 ने सगळ्याला गुणलं बरोबर का कारण की खाली 100 आहे. तर बघा इथं 100 ला 100 कट झालं इथं 100 एक झालं इथं हे उत्तर आलं. तर इथं 100 आणि 28 128 झाले. 128 इकडे गुणाकार करतो इकडे त्याने भागाकार करेल. 128च्या पाड्यात हा जो नंबर आहे तो 40,000 नंबरला आहे म्हणजे एक्स ची किंमत 40,000 आहे. आता आपल्याला काढायची पुढची किंमत जीएसटीची एकूण रक्कम. जीएसटी इतका लागला मग आपण एक्सच्या जागी 40,000 टाकला कारण की जीएसटी एक्स वरती लागला. मग एक्स ची किंमत 40,000 तो जर आपण सोडवला तर बघा मला भेटली जीएसटीची रक्कम 11,200 आणि जितका जीएसटी त्याच्या निम्मा सीजीएसटी तो आला 5,600 आणि जितका सीजीएसटी तितकाच जीएसटी. समजलं इथपर्यंत? ओके विद्यार्थी मित्रांनो आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे म्हणजे या सराव संचाच्या शेवटच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जीएसटीचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. कर बीजकात सीजीएसटी व एजीएसटी किती रुपये असतील ते काढा. एकदम सोपं आहे. आधी जे जे दिलं ते लिहून घेऊ. ओके 40,000 रुपये वॉशिंग मशीनची छापील किंमत. वॉशिंग मशीनची छापील किंमत किती रुपये आहे 40,000 रुपये. ओके 40,000. त्यानंतर सूट किती टक्के भेटली. सूट म्हणजे डिस्काउंट 5% बरोबर का. हा सूट आहे ही सूट आहे बरोबर का. सूट 5%. तर आपण काय करूया नेमकं सूट पैशामध्ये किती भेटली ते काढू. ओके 5% जर भेटली तर 40,000चे 5%. 40,000चे 5% म्हणजे 40,000 गुणिले 5 भागिले 100 तर 0 0 कट. तर हे आलं बघा 4 पंचे 20 आणि त्याच्यावरती 2 0. ओके म्हणजेच सूट भेटली 2,000 रुपये. दरामध्ये किती सूट भेटली 5%. पैशामध्ये ती 2,000 रुपये होते बरोबर. आणि त्यानंतर काय म्हटलं इथं जीएसटीचा दर किती आहे. जीएसटी आहे 28%. ओके जीएसटी किती 28% आणि जीएसटी लागतो करपात्र किमतीवरती. ओके करपात्र किंमत म्हणजे अशी किंमत ज्याच्यावरती जीएसटी लागणार आहे बरोबर का. मग आता 40,000 छापील किंमत आहे. सूट भेटली 2,000 रुपयाची. मग सूट भेटल्यानंतर जी असेल ती आपली करपात्र किंमत असेल तिच्यावरती जीएसटी लागेल. मग आपण काय करूया करपात्र किंमत काढू बरोबर का. करपात्र किंमत मग करपात्र किंमत कशी काढायची बरं तर ती काढूया. या 40,000 मधून 2,000 वजा करू. 40,000 मधून जर 2,000 वजा केले तर ते आले 38,000 रुपये. किती 38,000 बरोबर का. आणि हा जीएसटीचा जो दर आहे म्हणजे 28% तो 28% याच्यावरती लागेल बरोबर का. मग जीएसटी पैशामध्ये काढूया. दर तर होताच आपल्याकडे. तर जीएसटी 38,000 वरती किती लागेल तर 38,000चे आपल्याला 28% काढावं लागेल. मुलं म्हणतील आमच्या डायरेक्ट डॉक्टर चाललं आम्हाला काही समजा. ओके परत एकदा सांगणार आहे मी व्यवस्थित बघा परत रिपीट करतो. आधी एकदा उत्तर फाइंड करून घेऊ आपण. तर बघा इथं 0 0 0 0 कट झाले. त्यानंतर इथं 380 गुणिले 28 आहे. तिथं साईडला करू आपण 380चा गुणाकार 28 सोबत. ओके तर 8 0 0 8 8 64 8 त्रिक 24 24 आणि 6 किती 30 0 2 0 0 82 16 हाताला 1 2 त्रिक 6 आणि 1 7 बरोबर का. 2 त्रिक 6 आणि हा 1 7. तर बघा 0 4 606 7 आणि 3 10 10,640 म्हणजे जीएसटी किती आला 10,640 रुपये. आता परत एकदा सांगतो काय चालू आहे की एक वॉशिंग मशीन आहे ज्याच्यावरती 40,000 रुपये किंमत दिली पण त्याच्यामध्ये 5% सूट भेटली. आता आपण जर 40,000चे 5% काढले तर ते होतं 2,000 म्हणजे 40,000 रुपये किंमत आहे त्याच्यातून 2,000 कमी करायची म्हणजे ते ऍक्च्युअल आपल्याला 38,000 रुपयालाच भेटेल. मग 38,000 वरती 28% जीएसटी लागणार. 38,000 ही करपात्र किंमत आहे. ओके सूट भेटल्यानंतरची. मग त्याच्यावरती 28% जीएसटी मध्ये किती लागणार 10,640 म्हणजे आपल्याला हे तर द्यावंच लागतील प्लस हे पण द्यावं लागतील. समजलं का. मग आपल्याला काढायचे ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले म्हणजे त्या वॉशिंग मशीनची एकूण किंमत करासहित. मग काढूया करासहित एकूण किंमत. करासहित एकूण किंमत म्हणजेच प्रसादला ते वॉशिंग मशीन इतक्या रुपयाला मिळाले असेल. करासहित एकूण किंमत काय असतो फॉर्म्युला
तो असतो करपात्र किंमत आणि अधिक काय रे बाळ, जीएसटी. मग आता करपात्र किंमत आली किती रुपये, करपात्र किंमत 38,000 रुपये आणि त्याच्यामध्ये 10,640 जीएसटी ही झाली 38,000 अधिक हा 10,640 जीएसटी. ओके, जीएसटी कधी पण इथं पैशामध्ये पाहिजे, मग करा ऍड. ओके, साईडला ऍड करू 38,000 आणि त्याच्यामध्ये 10,640 ते झाले 0 4 6 8 3 आणि 1 4 48,640. ओके, 48,640 रुपये. म्हणजेच प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला मिळेल. ओके, तर असं ही झाली एकूण किंमत लिहू. मी डायरेक्ट आता एकूण किंमत शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही लिहायचे करासहित एकूण किंमत. ओके, त्यानंतर काय सांगितलंय तर कर बीजकात सीजीएसटी आणि एजीएसटी किती असेल ते पण काढा. सीजीएसटी आणि एजीएसटी. ओके, दरामध्ये नाही पैशामध्ये. मग मला सांगा एकूण जीएसटी इथं लिहू. जीएसटी किती लागला 10,640 त्याच्या निम्मा असतो सीजीएसटी आणि एजीएसटी. मग बघा बे एक बे पंचे 10 बे त्रिक 6 बे दोन्ही 4 0 0 5,320. ओके, आपण दोन्ही गोष्टी काढल्या, दोन्ही गोष्टींचं उत्तर लिहू. प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला मिळेल. व कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी ओके प्रत्येकी 5,320. ओके, दोघं पण किती आहेत 5,320 रुपये असेल. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. याचा सराव संच देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. अशा प्रकारे आपण सराव संच 4.1 हा देखील संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 4.2 हा देखील संपवणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन चॅनलला जॉईन झालेले असतील किंवा जे विद्यार्थी आतापर्यंत व्हिडिओ पाहत असतील, ओके, त्यांच्यासाठी सांगतो. ओके, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.